नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांना आज मला एक नवीन रेसिपी सुचली आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ती म्हणजे दह्यामधली शेवची भाजी करणार आहोत आपण आज. तर इथे मी दह्यातली शेवची भाजीसाठी इथे मी साहित्य घेतले आहेत. एक मोठा कांदा घेतला आहे मीडियम साईजचा, एक टोमॅटो घेतला आहे, चवीनुसार मीठ आणि 2 लाल मिरच्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलं आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घेतला आहे. आणि इथे थोडेसे आपण फरसाण घेतलं आहे. इथे आपण कांदे आधी बारीक चिरून घेणार आहोत. अगदी बारीक ही नाही, अगदी मीडियम साईजचे कांदे आपण चिरून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी इथे मोठेच काप करते कांद्याचे. आणि टोमॅटो ही आपण यातच चिरून घेणार आहोत. टोमॅटोचे ही आपण मोठेच काप करून घेणार आहोत. अद्रक आणि लसूणचे मी अद्रकाचे बारीक काप करून घेतले आहेत. अद्रक आणि लसूण एकत्रच घालून घेणार आहोत. तर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि यात आपण कांदे आणि टोमॅटो हे सगळं आपण यात घालून घेणार आहोत. एक माप तेल घालून घेते मी इथे. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि छान याला परतवून घेणार आहोत आपण. कांदे, टोमॅटो आणि लसूण, अद्रक पटकन नरम होण्यासाठी आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. मीठ इथे मी थोडंसंच घालून घेतलं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी आपण ह्याला वाफवून घेणार आहोत लो टू मीडियम हीटवर. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि आपलं छान असं परतून झालं आहे कांदा आणि टोमॅटो. तर बघू शकता छान असं मिठामध्ये ते लवकर नरम झालं आहे. आता आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घेणार आहोत. तर आपलं हे मिक्स झालं आहे, लाल तिखट छान परतून झालं आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर हे सारण आपलं गार झालं आहे, तर आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत. तर इथे छान अशी बारीक पेस्ट तयार करून झाली आहे. ते गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण 2 माप तेल घालून घेणार आहोत. तेल घालून घेतल्यानंतर गॅस आपल्याला पूर्णपणे लो ठेवायचा आहे. हा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला इथे घालून घेणार आहोत. आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण मसाला घालून घेतल्यानंतर गॅस थोडासा लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे. तेलामध्ये छान आपण हा मसाला परतून घेणार आहोत. तर आपण इथे हळद घालून घेणार आहोत आणि छान यालाही मिक्स करून घ्यायचं आहे. मिरचीचे 2 मिरच्या घेतल्या होत्या, ते आपण असं तुकडे करून यात घालणार आहोत आणि त्यालाही छान असं परतून घ्यायचं आहे. वर दही घेतली आहे, ती आपण इथे घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण इथे गरम मसाला घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी इथे लो टू मीडियम हीटवरच ठेवला आहे आणि झाकण लावून मसाल्याला छान तेल सुटून द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि छान आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे. तर आपण परत एकदा छान असं परतून घेणार आहोत. छान असं मस्त असा वास येत आहे मसाल्याचा. वाटून घेतलं होतं, त्यातच मी 1 वाटीभर पाणी घालून घेतलं आहे आणि हेच पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे.
चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण. वाटण करताना मीठ घातलं होतं, अंदाजानेच आपण मीठ घालून घेणार आहोत आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण फरसाण घालून घेणार आहोत यामध्ये आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपण फरसाण घातल्यानंतर गॅस आपण लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी शिजून देणार आहोत आपण. तर इथे आपली भाजी रेडी झाली आहे. छान असं खमंग वास येतोय भाजीचा. चवीला अप्रतिम झाली आहे भाजी ही. एकदा दह्यातली फरसाण भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपण थोडंसं मी लाल तिखट ठेवलं होतं ते वरण आपण घालून घेणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली भाजी, जेव्हा कधी घरामध्ये भाजी नसेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे दह्यातली फरसाणची भाजी नक्की ट्राय करून बघा. छान असं भाजीला तेलही सुटायला लागलं आहे. चवीला तितकीच अप्रतिम अशी चव भाजीला आली आहे. तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आपण प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. थोडंसं आपण यावर फरसाण घालून घेणार आहोत, कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर इथे आपली दह्यामधली शेवची भाजी, फरसाण भाजी रेडी झाली आहे. भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.